संपूर्ण गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती गुरु तुझी माझा, कृष्णातिरी वास करोनी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निर्दिष्ट मनी, श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिशे स्वप्नी परी ऐसा. रूप दिशे सुसुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, पितांबर कासे देखा. येऊन योगीश्वर जवळी भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी अभय कर देतसे. इतुके देखुनी सुसुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा उलोकित, विस्मय करी तयावेळी. मूर्ती देखील सुसुप्तीत, तेची द्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाजी. देखुन या योगी शाते करिता झाला दंडवते. कृपा वाकी करुणा वक्रे, माता पिता तुमनी तसे. जया जयाजी योगा दिशा, अज्ञान तम विनाशा. तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्ध मुनी. तुझे दर्शने निश्चेस, गेले माझे दुरित दोष. तू तारका आम्हास, म्हणून आलासी स्वामी या. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले का कोठोनी. तुमचे नाम कवन मुनी, कवन स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदो तीर्थभूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा गुरुजनी, नरसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर्थ. मूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी अवतार. त्रयमूर्ती जगी सदा द्याती, अभ्यास योगी भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू. अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, अष्ट ऐश्वरे नांदती. ऐशे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही नसतील सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगत असे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाये. तू तारका आम्हासी, म्हणून माते भेटलासी. सहार करुणी संशयाशी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयवेळी, ऐक शिष्या स्तोममौळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय ज्यासी, दैने दिशे कैचे त्याशी. समस्त देव त्याचे वंशी, कळी काळाशी जिंके नर. ऐशी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी जनी. नसेल तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगीत होसी. त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणे जे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरो, एका भावे भजावे. एखादे समय श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जनांशी. आपण कोपे एखाद्याशी, रक्षू न शके ओमकेशी. अथवा विष्णू परियेशी, रक्षू न शके अवदारी. ऐसे ऐकुनी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी. विनवितसे कर जोडणी, भक्तिभावे करोनी या. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. अनेक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया नरक्षी कोणी. हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणींचा. संदेह फेडी या मनाचा, जेणे मन दृढ होय. येणे बरी नाम करणे, सिद्धांचे पुषे वंदुनी. कृपानिधी संतोषोनी, सांगतसे परियसा. सिद्ध म्हणे शिष्याशी पुशिले, आम्हाशी वेद वाक्य साक्षीशे. आई सांगेन ऐका एक चित्ते. वेद चारी उत्पन्न झाले ब्रह्माची मुखे करुण. त्या पासव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वारपारांती. प्रकाश गेलया शेती ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासून ऐकिले समस्त ऋषीजनी. त्याची कथा विस्तारुनी, सांगेन ऐका एकचित्ती. चतुर्मुख ब्रह्म याशी, कलियुग पुषे हर्षी. महिमा विनवितसे, करद्वय जोडणी. भाव भक्ती करोनिया. म्हणे सिद्धा योगीश्वरा, ज्ञान तिनीर भास्करा. तू तारक भव सागरा, भेटलाशी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगाशी, सांगितले केवी कार्याशी. आद्यंत विस्तारेशी, निरोपीचे स्वामिया. ऐक शिष्या एक चित्ता, जदी प्रळय झाला होता. आदिमुत निश्चिता होतो वटप्रस्त्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन. बुद्धी विसंभवे चेतन, अनिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे, म्हणून आले मना. जागृत वय या कारण आदि पुरुष तयवेळी.
जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनागर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तयवेळी समजता हुनी आपण बळी मजवुनी अनेक बळी कवन नाही म्हणतसे. हसोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तयवेळी. देखोनी या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवशी अनेक काळ परियेसा. संतोषोनी नारायण निरोप दिला ती गण सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिली तयवेळी. ब्रह्मा म्हणे विष्णूशी नेने सृष्टी रचावयासी देखील नाही कैसी केवी रचू म्हणत असे. ऐकोनी ब्रह्मायाचे वचन निरोपी त्याची महाविष्णू आपण वेद असते हे गे म्हणून देता झाला तयवेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचून स्थिर प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे रक्षण जैसा रस असे खून सृष्टी रचावी तया परी. या वेदा मार्गे सृष्टीची रचिका ब्रह्मया अहर्निशी मनोनी सांगे रचिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते. ऋजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेद जंड जनामे जारज उद्भिजे उपजविले. श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने जयापरी सृष्टी क्रमणे व्यासे ऐशी कथियेली. सिद्ध म्हणे शिष्याशी नारायण वेद व्यास ऋषी विस्तार केला पुराणांशी अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत पुराण ब्रह्मवैवर्त ऋषेश्वराशी सांगेत तेची परी सांगत असे. सनकादिकांते उपजवनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा तयवेळी. तेथुनी देव दैत्यांशी उपजवी ब्रह्मा परियशी सांगतो कथा विस्तारेची ऐक आता शिष्योत्तमा. कृतत्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एका काते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया. बोलावनी कृतयुगाशी निरोपी ब्रह्मा परियशी तुवा जाऊनी भूमीची प्रकाश करी आपण ते. ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोष होण सांगेन त्याचे लक्षण ऐकास होते कचित्ते. असत्यने कधी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साची यज्ञ पवितारंभन त्याचे रुद्राक्ष माळा करी कंकणे. हे निरूपे युग कृत ब्रह्मयाशी असे विनवित माते तुम्ही निरूप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक सत्यनिंदा अपवादक मातेन सहावे ते ऐक कवने परिवर्तावे. ऐकोने सत्ययुगाचे वचन निरोपित ब्रह्मा आपण तुहा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी. न करी जडतु ते जाण अनेक युग पाठविन तुहा राहावे सावध होऊन मनोनी पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी ऐका झाली अविधी सत्याधिका बोलावुनी त्रेतायुग देखा निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण ऐका शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणाशी. हाती असे कृष समिधा ऐसे धर्म प्रवर्तक सदावसे. ऐसे युग गेले हर्ष निरोप घेऊन भूमीवरी. बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वारापाशी सांगेन तयाचे रूपाशी ऐका श्रोते एकचित्ते. खडग खडग धरोनी हाती धनुष्यवान एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे केलं युग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियसा. विचारहीन अंतकरण पिशाच्या सारखे वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडत असे. वृद्ध आपण विरगहीन कल द्वेष सांगे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख. जिव्हा धरुणी उजव्या हाती नाचे केली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप समिश्र. हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून या. देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसतसे अतिविनयाने लिंग जीवा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मयाशी जिंकीन समस्त लोकांशी लिंग जीवा रक्षणारांशी हरी म्हणसे. हरी असे आपण आते. या कारणे लिंग जीवा धरुनी नाचे ब्रह्मदेवा जेते मी जाईन स्वभाव आपण न भये कवनाते. ऐकोनी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवर जाऊन प्रकाश करी आपुले गुणे. कली म्हणे ब्रह्मयाशी मज पाठविता भूमीशी आपुले गुण तुम्हाशी सांगे नाही का स्वामिया.
उच्छेद करीन धर्माशी आपण असे निरंकुशी निरानंद परियसी निंदा कल माझेनी परद्रव्य हारक परश्रीरथ हे दोघे माझे भ्रात परपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे असती बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियसी छळन करुणी उदराशी मिळवती पोषणार्थ त्याची माझे सखे जाण आणि असतील पुण्यजन त्याची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयाशी ब्रह्मा म्हणे कलियुगाशी सांग तुझे उपदेशी कलियुगी आयुष्य नराशी स्वल्प असे एकशत पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोकात अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवस वरी मग होय तयाशी गती आयुष्य असे अखंडित या कारणे ती कष्टती बहु दिवस पर्यंत तैसे नवे कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्य पण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करतील जाणून त्यास तो असाह्य होऊन वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमोन स्वामींनी निरोपिले जे मन तेची माझे वैरी असती ऐसे वैरी जेथे असती तेवी केवी जाऊ तयाक्षिती ऐकता होय माझा भीती केवी पाहू तयाशी पंचशत भूमंडळात भरत खंडी पुण्य बहुत मज मारतील देखत कैसा जाऊ म्हणत असे ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हसून काळात्म्याते मिळवून तुवा जावे भूमीशी काळात्म्याचे ऐसे गुणधर्म वासना करील छेदन पुण्यात्म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयाशी वैरी माझे परियशी वसतात भूमंडळाशी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रवी ते माथे बहुत कृपा नये मज देखत जे न शिवहरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा आनिक असती माझे वैरी वास करीती गंगा तिरी आनिक वाराणसी पुरी जाऊनी धर्म करीती देखा तीर्थे हिंडीती जे चरणे आनिक ऐकती पुराणे जे जन करीती सदा दाने तेची माझे वैरी जाण ज्यांचे मनी वशे शांती त्याची माझे वैरी ख्याती अदंबिकपणे पुण्य करीती त्याशी देखता भीतसे नासगरी दृष्टी ठेवून जप करीती अनुष्ठानी त्याशी देखताची नयनी प्राण माझे जातसे श्रीराम पुत्रांपवरी प्रीती माय बापा वेरीती त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाणा वेदशास्त्राते निंदिती हरिहरांते वेदपाती अथवा शिव विष्णू दूषिती ते परम आप्त माझे जाणा जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर रागदेश विवर्जित धीर देखोने मज भय ब्रह्मा म्हणे कलियुगाशी तुझा प्रकाश बहुवशी तुवा जाताची भूमीशी तुझे इच्छे राहटतील एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत त्याते तो असाह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीत असे नमन कर संपुट जोडून विनवित असे परियेसा माझ्या दुष्ट स्वभावाशी केवी साई भावे धर्माशी सांगा स्वामी उपायाशी कवने बरी राहटावे कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अति गहनी सांगत असे विस्तारुनी उपाय कलीशी राहटावया काळ वेळ असती दोन्ही तुझ साई होऊनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझा मार्ग निर्मळ असती जे जनतेची तुझे वैरी जाण मूळमुत्रे जयाशी वेष्टन ते तुझे इष्ट परियेशी याची कारणे पाप पुण्याशी विरोध असे परियशी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझ या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती एखादा विवेकी जाणर आहे तुझे उपद्रव सावण जे न साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझ या कारणे कलियुगा भीतरी जन्म होती लयने परी जे जन तुझेची परिण होय त्या ईश्वरा प्राप्ती ऐकुनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तये वेळी एकचित्ते ऐक कली सांगे ना एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी धैर्य धरुनी अंतकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांशी जे नर भजनी हरिहरांशी अथवा असती काशी निवासी गुरु सेविती निरंतरेशी त्याशी तुझे न लगे दोष माता पिता सेवकाशी अथवा सेवी ब्राह्मणाशी गायत्री कपिला देवशी भजनारांशी न लगे दोष वैष्णव अथवा शैवाशी जे सेविती नित्य तुळशीची आज्ञा माझी आहे ऐशी तयाशी बांधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्म परत त्याते तुवान बाधावे सुकृत्री शास्त्र परायणाशी गुरु ते सेविती वंशोवंशी विवेके धर्म करणाराशी त्याते तुवान बाधावे कली म्हणे ब्रह्मयाशी गुरुमहिमा आहे कैशी कवन गुरुस्वरूपे कैशी विस्तारावे मज प्रती
ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणे सिद्ध जाण रे पहा पापस्य दाहका उकार विष्णुर व्यक्त त्रयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलीची गणेश वाग्निना युक्त विष्णुनाच समन्वित वर्णद्वयात्मको मंत्र स्रतुर्मुक्ती प्रदायका टीका गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शारंग धरू गुरु शब्द वर्ते इतुके ठाई गुरु पिता गुरुर माता गुरुर परम शिवा शिवरुष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टे न कश्चन गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षील परियसा गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर न राखे परियसी ईश्वरू कोपेल ज्या नराशी श्री गुरु रक्षी निश्चये गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मात गुरुमुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्य जाणतेची रुद्र नारायण गुरुची ब्रह्म कारण मनवनी गुरु आश्रावा हरिप्रसन्न बेची वैष्णवा जन हा सापर्यंते गुरु अक्तिमव्याम्य गुरुर प्रसन्न जगदीश्वर सदा जनार्दन स्तुतष्यती सर्व सिद्ध ईश्वर जरी प्रसन्न होता त्याची गुरु वय ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर वय अधीना फुल्या गुरु सदा दर्शयता प्रवृत्ती तीर्थव्रत योग तपादी धर्म मानव आचार वर्णादी युद्ध विवेक यज्ञ मानव ज्ञानम परम भक्ती विवेक युक्त मव गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी तीर्थव्रत योग तपादी मुनी आचार्य वर्णादी ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेक युक्त या कारणे श्री गुरुशी बजावे शास्त्र मार्गेशी तीर्थव्रत याग तपासी ज्योतिरु स्वरूप जे जाना आचार धर्म वर्णाश्रमाशी विवेक धर्म मार्गाशी भक्ती वैराग्य युक्तांशी गुरुची मार्ग दाखविनार इतके ऐकून कली आपण विनोय तसे कर जोडून गुरु सर्व देवा समान येवी झाला सांगा मज ब्रह्मा म्हणे कलीशी सांगेन तुझ विस्तारेशी एकचित्ते परेशी गुरुविन पार नाही गुरुविना न श्रवेन भवेतब काश्यपी कस्यचितब विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणम तत्कुतो भवेतब गुरुविन समस्तांशी श्रवण कैचे परियशी श्रवण होता मनुष्याशी समस्त शास्त्रीय ऐकती शास्त्र ऐकता परियशी तरतील संसाराशी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योत हा स्वरूप जाणावा गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियसा श्रीशुद्धी कथावरतील अनादि पूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परिपुण्यानामे मृग वसती ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पहिलं पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासी त्यात दीपक मनती ख्याती भिष्य होता परियसा होता शिष्य गुरु पारायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति पुन्हा सेवा करीता श्री गुरुची वेदधर्म एके दिनी समस्त शिष्याशी बोलावून पुसत असे संतोष होणे ऐका श्रोत एक चित्ते बोलावणे शिष्याशी बोले गुरु परियसी प्रीती असेल आम्हाशी तरी माझे वाक्य परियसा शिष्य म्हणती गुरुशी जे जे स्वामी निरोपीशी ते तू तारक आम्हाशी अंगीकारू हा भरवसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव गौरी घोरी अविद्या माया सागरी बुडो न जाय तो नर मग तया कैची गती नरकी पडे तो सतती गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती ऐकुनी शिष्याची वाणी तो शला वेद धर्म मुनी संदीपका ते बोलावूनी सांगत असे परियसा ऐका शिष्य सकळी कामचे पूर्वर्जित से एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिले वाचून न सुटे जाना तप सामर्थ्य उपेक्षा करीतो बाप मोक्ष आडरिगतो याची कारण निष्कृत करीतो तया पाप गोरासी न भोगिता आपुले देई आपले पाप निष्कृती नाही हा निश्चय जाणून पायी भोगावे आम्ही परियसा या पापाचे निष्कृतीशी जावे आम्ही वारा नशीशी जाईल पाप शीघ्रेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आम्हाशी नावे पुरी वाराणसीशी पाप भोगी न स्वदेयाशी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवन असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांशी तया शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रतिदेका दीपक म्हणे गुरु स पाप करिता देह नाश न करावे संग्रह दुःखास शीघ्र करा प्रतिकारो वेद धर्म म्हणे तयाशी दृढ देह असती मनुष्याशी शाल न करावे पापाशी पुढती वाढे विषापरी
अथवा तीर्थे प्रायचित्ते आपुले देई भोगोनी त्वरिते पापा वेगळे न होता निवृत्ती मुक्ती नवे आपणांशी देव अथवा ऋषेश्वरांशी मनुष्यादी ज्ञानवंतांशी शालन न होय पापाशी आपुले आपण न भोगिता दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरूपावे आपण असे सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगिजे ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण गोष्टे होईल अंगहीन अंध कपांगुळ परियेसा सवस्तर एक विशांत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईल आपण हर्षी अंध होईल 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणांशी लागला ऐकोनी शिष्याची वाणी संतोषला विध धर्म मुनी सांगत असे विस्तारोनी तया पाप लक्षणे आपुले पाप आपण अशी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांशी न भोगीत असो देयाशी नव्हेचे पाप परियेसा या कारणे आपण देका भोगी ना आपुले पाप दुःख सांभाळी मदत संदीपका 21 वर्षपर्यंत जे पीडिती रोगे देखा पती पाळणारा अशी कष्ट अधिका मजवुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देई भोगीत पाप निश्चयी तो प्रतिपाळावे पायी काशीपुरा नेऊन या तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे गुरुशी अवश्य नेन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलियुगाशी कैसा होता शिष्य त्याशी कुष्ट होता जी गुरुशी नेले काशीपुरा मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सनिदेशी राहिले तेथे गुपरियेशी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेची पूजा करीते विश्वनाथाशी परार्थ भोग त्या गुरुशी भोगीत होता तया स्थानी कुष्ठरोग झाला बहुत क्षहीन अति दुःखित वंदीपक सेवा करीत अतिभक्ती करोनिया व्यापीला दे कुष्ठे बहुत पुक्रमिक पडे रक्त दुःखेत व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणून देत नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत असे रोगे करुणी पीडिता नरू साधुजन होती क्रूर तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी भिक्षा आणिता एखाद्या दिवशी न जेवे श्री गुरु कोपेशी स्वल्प आणिले म्हणून क्लेशी सांडोनी देत भूमीवरी ए रे दिवशी जाऊन शिष्य अन्न आणि अन्न बहु असमेष्टान्य न आणि म्हणून क्लेश करिता झाला परियसा परोपरीचे पक्वान नका ना निशिवने जाण खोपे मारू येता आपण शाखा परोपरी मागत असे जितुके आणि मागोनी यावर रुसवे करीत असे वाया कोपे देत शिबिया परोपरी परियसा एखादे समयी शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलाशी शिष्यराया शिकामणी सवेची म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार तू मुझे विष्टामूत्र क्षणादूत नाही खाता ती मज मक्षिका कान निवारीशी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नानीशी म्हणवत असे या कारणे पाप गुण ऐसेची असती जाणव ओखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे जेथे बहुत दैन्य मत्सर वसे तेथ शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूपे जाणावे एखादे दैनिकाशी दुःखे प्राप्त होती कैशी अपस्मार होय जयाशी पावरूप ते तोची जाणा समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नवे निका वेद धर्म द्विज ऐका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानुनी जैसे जैसे मागे अन्न आणून देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणत असे काशी क्षेत्र थोर असताना करी सदा तीर्थयात्रा न जाये देवदर्शना सर्वथा गुरु सेवे वाचुनी न तीर्थयात्रा नच देवयात्रा न दे यात्रा नच गोयात्रा अहर्निश ब्रह्मा हरी सुबोध गुरु हा प्रसव्यो न सेवा मान्यता आपले देह संरक्षण कधी न करी शिष्य जाणं लय वाचुनी श्री गुरुचरण कवन असवे न बोलवची अहोरात्र येणे परिब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीत असे गुरु बोले निष्ठुरेशी आपण म्हणी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्तत असे वर्तता येणे परिदेख प्रसन्न होऊन बिनाक उभा हो येऊन सन्मुख वर माग म्हणत असे ओ गुरु भक्त दीपका माज्ञानी कुल दीपका तुष्टले तुझे भक्तीशी ऐका प्रसन्न झालो मग आता दीपक म्हणे ईश्वराशी हे तुझे ओमकेशी न पुसता आम्ही गुरुशी वर न घे सर्वता म्हणून गेला गुरुपाशी विनोदेसे तयाशी विश्वनाथ धामाशी प्रसन्न होऊन आलासे
निरोप झाले या स्वामीचा मागेन उपशर्म व्याधीचा, बर होता सदाशिवाचा बरवे होईल मन तसे, ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कोपयमान, माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वराशी, भोगल्या वाचुनी बाधकाशी निवृत्त नवे का परियशी, जन्मांतरी बाधिती निश्चयशी धर्मशास्त्री असे जाणा, मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी त्याने करावी पाप धुनी, जेस राहता निर्गुणी विघ्न करतील मोक्षाशी, ऐशा परी शिष्याशी गुरु सांगे परी अशी, निरोपा मागोनी श्री गुरुशी गेला ईश्वरा सन्मुख, जाऊनी सांगे ईश्वराशी न लगे वर आपणाशी, नये गुरुचे मानसी केवी घेऊन म्हणत असे, विस्मय करोनी ओम केशी गेला निर्माण मंडपाशी, बोलावूनी समस्त देवाशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे, श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे, त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे, सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियसी, दीपक शिष्य पिशवे निश्चयसी, गुरु भक्त असे जाणा गोदावरी तीरवासी, देवेद धर्म मनिजे तापसी त्याची सेवा, अर्नेशी करी तो भावे एकचित्ते, नाही त्रिलोकी देखील कोणी गुरुभक्ती करणारा निर्गुणी, त्याते देखोनी माझे मनी अति प्रीती वर्तत असे, वर देईन म्हणून आपण गेलो होतो तयाजवळी, जाण गुरुचा निरोप नाही म्हणून नगे वर परियसा, आणि कधी सहस्र वर्षी तप करीती महाऋषी, वर मागावे हरणीशी नाना कष्ट करून या तैसा तापसी योगी यासी, नवे मज वर द्यावयासी अशी बल कार्य देत तयासी, वर न घे तो दीपक, तन मन अर्पणी श्री गुरुची सेवा करीतो संतोषी, त्रयामूर्ती म्हणून श्री गुरुशी निश्चय भजत असे, समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणून किती म्हणून वर्णू त्याशी, अविद्या अंधकाराशी चेरिता दीपक परियसी, कुलदीपक नाम सत्य, धर्मज्ञान सर्व एक गुरुची मने, कुलदीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने, ही तुके ऐकून शारंग जरू पावाया केला शिष्य गुरु, त्याचा भक्ती प्रकार पाये वेळी, सांगितले विश्वनाथे त्याहून दिशे आणि येथे संतोषोनी दीपका, ते म्हणे विष्णू परियसा दीपक म्हणे विष्णूशी, काय भक्ती देखोनी आमाशी, भर देतोशी परियसी, कवन कार्य सांगा मग, लक्ष कोटी सहस्र वरुची तया करीती, अरण्यवासी शशी तरी तस उदासी वर न देशी नारायण, मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारे येऊन पायी विदेशवर माझ एकोणी दीपकाचे वचन संतोषला नारायण, सांगत अशी विस्तारून तया दीपका प्रती देखा, गुरु भक्ती करीशी निवारण्याची म्हणून आम्ही झालो संतोषी, जे भक्ती केली तेव्हा गुरुजी त्याची आम्हाशी पावली, जे नर असेल गुरु भक्त जाणं त्याची माझा जीव प्राण त्याची वश झालो, आपण जे मागेला ते देतो तया, सेवा करी माता पिता तो पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करिता तेव्हा मज पावे तसे, एखाद्या वेळेला ब्राह्मणाशी येते एकश्वर तापसी करीती न मन भक्तीशी, त्याची मज या पावे जाणा, ऐकून ऐशा ऐकून दीपक नमित झाला आणि कवी न तसे देखशी, म्हणे सीता नामधारक ऐक विष्णू अशी केस निश्चय असे, माझे मानसी वेदशास्त्र मम सदय कायशी, गुरु आम्हाशी देणार, गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्ही अधीन, आमचा गुरुजी देव जाणा नेता नाही जाणपा, सर्व देव सर्व तीर्थ गुरुजी आम्हाशी, सत्य गुरु वाचून आम्ही परमार्थ काय दूर असे सांगा, समस्त योगी सीतजन गुरु वाचून नव्हती सज्ञान, ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा, जो वर द्याला तुम्ही मज श्री गुरु देतो काय, स्वज या कारणे श्री गुरुराज भजत असे परियसा, संतोषाने श्री नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण, तू शिष्य शिरोरत्न बाळगा तुझी आमचा, काहीतरी आता माग वर देईन तत्वता, विश्वनाथ आला होता दुसऱ्याने वर द्यावायचे मी आलो, हा मैजेनी मन संतोषी वर मागा, जो तुझे मानसी तुझ वश झालं निर्धारेशी, जे पाहिजे ते देईन आता, दीपक म्हणे विष्णूची जरी वर आम्हा देशी, गुरुभक्त वय अधिक मानाची ऐसे मज ज्ञान द्यावे, गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखी, या परतेन मागे निके म्हणून जरणी लागला, भिजला शांग पाणी संतोषाने बोले वाणी, अरे दीपका शिरोमणी तो माझा प्राण सखा होशी, तो ओळखिले गुरुशी देखिले दृष्टी परब्रह्माशी, अनेक जरी आम्ही पुसशी सांगेन एक चित्ते, लौकिक सुबुद्धी होय जैशी, धर्माधर्म सुमने तशी, उत्कृष्टाहून उत्कृष्ट ती स्तुती करी का निशी, जे जे समय श्री गुरुची तो भक्तीने स्तुती करीशी, रेने हो आम्ही संतोषी त्याची आमची स्तुती जाण, वेद वाचिती सांगोशी वेदांत भाष्य अर्निशी, वाजिती अन उत्कृष्टशी आम्ही पावे निर्धारी, बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मस्य म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य, गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाणत, यामध्ये बुडत क्षण केवी होय परियसा, जयाचे हृदय गुरु स्मरण त्याची त्रिलोकी पूज्य जाण, अमृत पान सदा सगुण त्याची शिष्य अमर होय, यदा मम शिवशापी ब्राह्मण ब्राह्मणस्य हि अनुग्रह बरवे ना सेवते सद्गुरुस्तदा,
आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देवतावरू तत्वता फलदाता गुरु गुरु ब्रह्मूर्ती याची कारणे ऐसावर दीपकाचे दिदला विष्णूने परियसी ब्रह्मा सांग कलिशी एकचित्ते परियेचा वर लादोनी दीपक गेला गुरुची सन्मुख पुसतसे गुरु ऐक दया शिष्या दीपकाशी एक शिष्या कुळदीपका काय दिले वैकुंठ नायका विस्ताराने सांगे निका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुशी वर दिल्या अशी केशी म्या सांगितले दयाशी गुरु भक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परे अंतकरण दृढेशीत वर दिला संतोषी गुरु दृढ भक्ती माझी तुमचे चरणी संतोषाने श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात गुरु जीवेत्वे वय तू शिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी गुमने गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती त्रय युक्त नांदती तुझे स्मरण मात्रेशी येणे परिशिष्याची प्रसन्न झाला परियशी दिव्य देह झाला तत्सेनेशी झाला गुरु वेद धर्म शिष्याचा भाव पायावयास गोष्टी झाला माकलेस तो तापशी अतिविशेष त्याशी कैचे पापराये लोकानुग्रह करावयाशी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमायशी पाप जाय सहस्र जन्मीचे तया काशी नगरात धर्मात्वा धर्मरत वास करीती क्वचित तयाशी पुनर्जन्म नाही जाना शुद्ध मने ऋषीश्वराशी येणे प्रकारे गलीशी सांग ब्रह्मापरियशी शिष्य दीपक आख्यान सिद्ध मने नामकरणी दृढ मन असावे त्याचे गुणी तरीच धरेल बावरणी गुरुभक्ती असे येणे विधी यत्र यत्र दृढ भक्तिर्यदा कश्य महात्मना तत्र तत्र महादेव प्रकाश मुग गच्छती जरी भक्ती असे दृढेशी त्रिकरण मानसी तेची लागे ईश्वराशी ईश्वर वय दयावश्य इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरी श्री नरस्वर रसवते व्याख्याने सिद्ध नामधारक सवैद शिष्य दीपाख्यानम नाम द्वितीय अध्याय श्री दत्तात्रेय अर्पितमस्तु ओबी संख्या 279 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणस्तु हा गुरुचरित्रामधील दुसरा अध्याय अशा प्रकारे आज आपण त्याचं पारायण कंप्लीट केलेलं आहे. सर्वांनी गुरुभक्ती करावी, ह्या दुसऱ्या अध्यायाचं पारायण करावं आणि आपला उद्धार करून यावा, गुरुची चरणी भाव दृढ व्हावा, असा हा आपला गुरुचरित्रामधील दुसरा अध्याय. जय श्री गुरुदत्त.